हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालचे दिसा आम्ही निवातकवच वधे पळिले, ताजेनंतर पौलम कालके यांगेल वधे पळिले, ताजेनंतर हे भीम युधिष्ठिरादी त्यांनी वापस गंध मादन पर्वत देवन इले नहुशाले नहुशो सर्प जावनो भीमा धरलेले थंय तर पळिला पळया देवतेंगेल्यार मनेंतू संतोष आशिल्लो 4 वर्स जाल्ले 5 वर्षांतू महास्त्रपुरी अर्जुनाक देवेंद्रान दिल्लेले. मागीर अर्जुनान म्हणूस गुरुदक्षिण कसं दिवचे म्हणून कडेरी देवेंद्र अर्जुनाला सांगता निमातक वच म्हळेल राक्षस मेगेल शत्रू तांगेले वध कोरकात वय इथे म्हळ्यार म्हाका वध करू जायना म्हणणे तांणी कसं लेखला म्हूण म्हळ्यार तांणी कसं केला म्हळ्यार ब्रह्माक तपस्या करून वर घेतला. गंधर्व देव दानव यक्ष राक्षस हांगेल निमती म्हाका वध्य जावका म्हूण आतां ब्रह्माला तेन्ना इंद्रान म्हाका गोस तूं तांकां असल वर दिल्ला रे कशी म्हूण तेदना ब्रह्मान सांगचे इंद्रा लागी तांणी मनुष्याल निमती मरण जावका म्हूण निमगिनी तूं मनुष्य जावन अवतार घेवन येता पळय म्हळ्यार अर्जुन जावन येता पळय तदंतू तांकां मारता म्हूण. तशी ते निमातक वच कालीची दिसाक आमी पळयला प्रहल्लादाले भाव संवलादाल चेडूं समुद्रा मदेन तांणी पट्टण करून शिलीची कळवे. इंद्र कसं करता मनुष्य देहांतू आस कोण अवतार घेवन अर्जुन ताका तागेल किरीट दिता आनी निमातक वचांक मारी म्हूण मातल इल्वोटू इंद्रालेर चडला गांडी वधन सुगीवन चमकला वत्ताना ताका अर्जुनाक देवतेंची एक दशंकू दिताची देवतेन दिल्लेले न्हय तशें देवदत्त म्हूण ताचें नांव श्रेश्ठ जावन आशिल्लो शंख तो वा कसं करता बारीची उमेदीर ते शंख वाजून शंकू तो निमातक वचांक गेले पट्टणा चमकला की थंय निमातक वचांगेल वटू युद्ध करता सर्व जनाक नाश करता थंय दुखून मुखारी पौलोम आनी कालेय कळवे हे निमातक वच हांनी दानव धनुपुत्र म्हळ्यार कश्यपाली बायल धनु तिगेल पूत एकलो वैश्वानर म्हण आसा वैश्वानर म्हळ्यार एकलो अग्नी आसा पळय त्याची नांवाच्यो दानमूय आसा. तशें आमी केन्नाय पुराणांत तुला काणय आयकतना तांणी दानव की देवतकी सकड पळोवका देवतेल नांवाचे कितले की दानवय आसाची हाका त्या दानवा 4 जन चेडूं 4 जन चिल्योची तांतो हिरण्याक्षाल बायल उपदानवी म्हणून तागेलीची वैश्वानर दानवाल दुव मागीर अन्यकलीक क्रतुमुनीले बायल ती हयशिरा क्रतुमुनी ते अंगिरस क्रतू सप्तर्षींतू लेखलो ते क्रतूक हयशिरा म्हणलेलीन मारडी कोण घेतला पळय कश्यपाल बायल पुलोमा आनी कालिका धनु आनी पुरय ते धनु म्हळ्यार ती धनु वैश्वानराल अम्मा धनुल निमती दानव जल्लीची म्हण आमी आयकला न्हय उपास कश्यपाले बायलो पुलोमनी कालिका म्हण कालिकाले चेडूवांक कालकेय म्हणचे पुलोमेल चेडूवांक पौलम म्हणचे ते कालकेयक कालेय कालकंज मत्स सकडे म्हणटाची जाल्यार पुराणांत पळयल्यार दक्षपुत्री काला म्हूण म्हणलेलो आसा तिगेल काले तिक जन्मा येयल कालेय विंगडची कळवे. मागीर विपरचिती राक्षसाल धुव काला आसा तिगेले चेडूं कालेय म्हणटा तांणी विंगडची. वृत्रासुराल आश्रयांत एक कालकेय गण आसा आमी वृत्रासुराक इंद्रान मारतना पळयला कालकेय राक्षस आयलींची म्हूण अशी कालकेय म्हळ्यार विंगड जनाल चेडूं ते सुमार जन आमी हांगा कसले कन्फ्यूज कोण घेवचे ना. वैश्वानर दानवाले ಚೆಲ್ಲಿ ಪುಲೋಮ आणि कालिका तांगेल चेडू म्हणले कोकहांनी
कळवे हानी कसं करता काही गुत्सवे वृत्रासुराला वधीच्याली नव्हे पुरे जन बरलेल जन समुद्रा वचून वृत्रासुराला आश्रय असेल कालके येई समुद्रा वचून सरबलीची थंय एक पट्टण बांधून घेतले त्यांनी समुद्रा भितर निपोन बसून त्या वृत्रासुराला कालके ये समुद्रा भितर निपोन बसचे रात्री जल्ली कुडले रात्री कळकान तो पुरा आय ऋषी मुनीला आश्रमा रिकचे तंग पुरे करकरी खाऊन वच्चे हंग ऋषी मुनी पुरे सरतर असची त्यांनी अगस्त्याला म्हणताची अगस्त्य ऋषिक अशेष जल्ला म्हण ते दना इंद्र ही अगस्त्याला पायम पडता तंक मार्का जलरी हे जलापोषण कोरका तू जन्मांतर साध्य म्हणून अगस्त्यान सांगले म्हणून सांगून इंद्रान सांगले म्हणून सांगून देवतेंग प्रार्थना केला नव्हे देवतेंगेल कार्य हांव सहकार्य जावका म्हणून सांगून अगस्त्य ते समुद्र एका पशनांत म्हळ्यार एक पट्टी पुरे गुटकून पिताची देवतेंक कालके राक्षस मेळीन नव्हे तांकां मारले जल्वे मागिरी हे कालकेय पौल मनी पुलो मालेनी कालिले चेरडू हन्नी दनु मळिलेस पळे तिग्गेले पुत्ताले चेरडू जबो अग त्या वेळाक हिरण्यपुर पट्टण तन्नी केल्ले कळवे पुलोमेनई कालिकेनई मेगेल चेरडुवानी हिरण्यपुर मळेल पट्टण कोरनु संतोष रब्बुका म्हणून त्यांनी 1000 वर्ष तपस्సు घेतला काही आणि चेरडुवांक काही सांगितले काही ब्रह्मांक तपस करी ब्रह्मा प्रत्यक्ष करून देवतेनं दानवान गंधर्वान यक्षान राक्षसान आमकां मारून जमळेल वर घेऊ का म्हण जलनमे आता मनुष्य दुर्बल म्हणून त्यांनी मानव निमगीनी उपेक्षा केलेले इंद्रान कसा केला ब्रह्माला मागून ब्रह्माला आदेशावरी तो अर्जुन जावन आईल तेन्ना ते पौलोमांक आणि कालकेयांक ताणे मारले मागिरी अर्जुनान तांकां पुरे मारून जाले नंतर इंद्रा भारी संतोष जाल्ले मागिरी अर्जुन स्वर्गा वता आनी इंद्राले ओप्पिगे घेवन तो इंद्रालेर तारबयसून बावंड गंधमादन पर्वता तुदीर आशिल्ली तो येवन पावलो अर्जुनान येयले पळोवन बारी संतोष जाले मागीर आमी कालचे दिसाक महाभारतांत पळयला शस्त्र अस्त्र पुरय दाखोवका आनी म्हूण निमगितना ते अर्जुनान प्रयोग करूं वतना लक्षणांतले प्रयोग केल्ले म्हूण जाल्यार ते खंयच्या मारून वच्चे ताजे खातीर सगळेची जगत क्षुभित जाता तूं हें करूं नका म्हूण सांगून ब्रह्मान येवन सांगचे आनी धर्मरायाक ब्रह्मान बुद्धी सांगची कडेर जायता म्हूण तांणी ओपुचें ते पुरे काणी आमी कालचे दिसा पळयला 4 वर्ष थंयच राबून आशिल्लीची मागिरी ಒಟ್ಟು 10 वर्ष जाल्ले आनी हांगा राबूनच आमी भीमासेन म्हणटके आमी जलतीतले हस्तिनावती लागीं असचे रानांत राबूका आनी अज्ञातवास जेवचे आसा आमगेले 1 वर्स आमी थंय असुचे रानांत राबलींची म्हूण जाल्यार आमी लागीं असच म्हणून तांणी उपेक्षा करताची केन्नाय जाल्यार हांकां दवरीत हांगा लागीं राबून आसत मागीर आमी वपास दूर खंयचे जेव एक कडेन वचून अज्ञातवास कोरका म्हूण सांगून तांणी भीमान सांगचे जायत म्हूण सांगून तांणी आतां वपास हिमालयादी कडेयलींची हिमालयांतूची ಸ್ವಲ್ಪ काळ राबतना भीम एक दीस बेटे चमकला नहुशाले ह्या बावाल रुपार असतो नहुश चक्रवर्ती ताणें आतां धरला तो कोण भीमा निमगूच आसा तूं सामान्य न्हय म्हूण गोतस कोण तूं म्हूण कडेरी ताणें सांगच्या साव नहुश म्हणलेल चक्रवर्ती महाभारतांत ही काणी सांगनात आमी भागवतांत ही काणी पळयला भागवत वाजिल्ले जनाक नहुशाल काणी गोतस म्हळ्यार वृत्रासुरा सुर्वेपंत विश्वरुपा मारले ब्रह्मात्या दोश मातीक भुंयक म्हळ्यार मातीक उदकाक वृक्षाक पुरय आनी स्त्रियांक वांटून दिल्ले इंद्र वापास अमरावतीन तो राज्यभार करून बसलो दोनी पंत वृत्रासुरा मारले वापास ब्रह्मात्या दोश येयले त्या वेळार इंद्र भिवन ताका सांगताची पुरय कोण ऋषी मुनी देवते पुरे सांगताची तूं कसले भिव नका तुका तुगेले खातीर 100 अश्वमेध याग करता तेदना तूं ब्रह्महत्या दोशा दुखून पातका दुखून मुक्त जाता म्हणजे ते दोळटय त्या ब्रह्महत्यान आपणे धरूनच म्हणजे ते घाणी म्हळ्यार घाणी खंय
ते तक्का सैसूच्या जैना साध्य गाणी क्रूर रूपा उज्जुशी तिक तक्क दवंडांग घेऊन येतना अंगा उज्जेवचे अंगा घाणेवचे व्रण जेवचे ब्रह्मत्या दोष जेल्यार म्हणटा पळय त्या परे जेवची नक्का मळकतरी इंद्र कसं करता कमला फुल्ला देंटा भितर गुण बसता थंय त्या ब्रह्मत्या येवचे जेना त्या भायरी राबून आसता कळव्या थंय कमलनाळा तंतुंतू म्हळ्यार ते देंटांत आसतना देवती पुरे कसं करताची आतां व्रत यो इंद्र ना म्हण कळ्ळी कुडले बोपास राक्षसान आमकां अन्य कोणालकी नेत्रत्वांत युद्ध करूं येवचें नज्ज आतेक देवतेंक एकलो राय म्हणलेल जावकान म्हणून विचार करता खंय बुलोकांत एकलो नहुश म्हणलेल राय आसा ताका सांगया म्हूण सांगून ताका आपोवन देवलोकाचो अधिपती करताची कळव्या निजावन पळय देवेंद्र निजावन अपरोक्ष ज्ञानी ताका कसले ताकाय कसले कर्म लेपना जाल्यार पळय प्रारब्ध फल म्हणलेल भोगूका न्हय तशी इंद्र तागेले प्रारब्ध अनभविसूचे म्हूण म्हणलेले एक सूचक ते व्रत्र व्रत केल्ला ब्राह्मणामध्ये ताका ते ताजी प्रारब्ध दोष ताणें अनभविसूका म्हूण सांगून जाल्यार त्या वेळाक तो काय नुत्त बैसन की नरसिंह मंत्र जप करून चड पुण्य संपादन केले की ताणें आतां इंद्र पदवी खाली जाला म्हळेल बई न्हय विंगड देवतेंक इंद्राल इतले योग्यत ना न्हू तांणी कोणेय आमी इंद्र पदवीर बसताची म्हण इथे म्हळ्यार अन्यक कसं न्ही म्हण म्हळ्यार मनशाल म्हणके न्ही देवते तांकां विंगडाल पदवीचे आशी करूनच म्हण म्हळेल नियम आसा कळ्ळें हांगा नवशाक इंद्र पदवीचे प्रारब्ध आशिल्ले तशी तांणी नवशाक तांगेले तपोबल दिताचे पळय थंय आमकां महाभारता काणीक कशें येता सर्प जावन जत तरी ताका ताका सर्प जा म्हणून शाप दिलेलो अगस्त्यान वर दिलेले कसले तुगेले दोळे कोण पडटा तांगेले बल तुका येता म्हूण तशें जावन भिमाल बल ताका आयले भीम निर्बल जाल्लो म्हणून आमी पळयलेले पळय हांगा सुरवेक ताका देवते ते बल दिता खंय म्हळ्यार तूं आमकां राज्यभार केला रे इंद्रान ते तागेले ब्रह्मत्या दोश निवारण करून येवूतय तूं स्वर्गाचे अधिपती जाल्यार तुका तुगेले दोळ्याक कोण पडटा तांगेले तपस्ये बल दोनी तुका येता म्हणून तपस्या बलय दैहिक बलय तुका येता म्हणून तांणी सांगला तशें जावन तो नवशो तो कसो करता पुराय देवर्शी हांनी तांणी कोण येद्रा मेळ्ळे तांगेले बल हाकन येता तो दोळ्यान तांगेले बल घेवन लास्टाक कड ताका कितली जाल्यार बुलोकांतूल रायनो मर्त्य देह वयन ते अहंकार येयलो ताका सदा सर्व काळ ताका अहंकार येयलो की त्या अहंकारान पळय त्या वेळाक इंद्राले अवधी म्हळ्यार त्या ब्रह्महत्या दोश अवधी जायत येयला वोपास इंद्रान स्वर्गार येवन राज्यभार कोरका वो आतां सोड दिना म्हूण तांकांय गोत्तस ताजी खातीर ताका तितली दर्प अहंकार येयली पळय ताण एक चुकी केली पळय पुराय दैव प्रेरण म्हणटाची कसो चुकी म्हळ्यार इंद्राल बायल शची मेगल बायल जावका म्हूण हांव इंद्र म्हळेलें तेन्ना इंद्र पदवीर हांव बसला केन्ना की ती मेगल बायल जावका म्हणलेले एक ताणें लेखिलस पळय हेंची अन्य पत्नी न्हय त्या बाई देवतेंगेले सार्वभौम जावन आशिल्लो देवेंद्राल पत्नी कची ताणें आशी केल्ली पळय तेंची व्हड पाप जाल्ली तागेले जालें न्हय आतां ती शची करता शची लेखता कसं करचें पळय आमी केल्ला पुराणा काणींत कसो लेखला ती बृहस्पतीला वचून सांगता बृहस्पतीन तिका सप्तर्शींक वोवने वारडिकोवन घेता तूं म्हणटा पळय सप्तर्शी वोवन हाडलेले पल्लंकीर बैसून येवका म्हणून सांगलें तशी ताण केल्लें हांगा इंद्राना सांगिल्लें म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची स इंद्र वचनात् छच्छा महर्षिगण वाहने इंद्र वचनात् छच्छा म्हळ्यार इंद्रान सांगिल्ली तशीची ती आयकून इंद्राले आयडी ते म्हूण पुरे सप्तर्शीले व्होवन हाडलेले वाहनांत बैसून तूं येवका म्हूण ना हुशो ताका पळय एक ऋषिंगेल करीन पल्लंकी व्होवनची अपराध म्हूण म्हणली ताका कळ्ळी ते दोळ्ळी राजर्शीक ते मना येनी म्हूण म्हळ्यार पळय मनशाक मन कामुक जाल्लें तेन्ना तांणी करची अपराधूय कळना म्हूण जालें न्हय आसे दुःखಕ್ಕೆ ಮೂಲ ಕಾರಣ म्हणून सांगून गौतम बुद्धान सांगला तशीची कृष्णय सांगता काम एष क्रोध एष
ताजी निमतीची रजोगुण समुद्भव ताजी निमतीनं आणि छन्नपी वार्ष्णेय बलादिव नियोजित म्हणून अर्जुनान निमगितना आम्ही कसं कतिर अपराध करताची आमकां अपराध म्हणून गोत्तसता जल्लरी कोणकी आमगेल करीन ओत्ता यार अपराध करयला बरी करता त्या कसं कतिर कृष्णा म्हणून म्हणतना कृष्णान सांगूस कामयेश क्रोधयेश आशी आणि कोप पळय कसलकी आशी आता हंगा नवशा कशाची वैरी आशी जल्ली ती मेळना नतले तक्क कोप वै बे तशी त्या कोपा निमती ताणे हाका कोणाक अगस्त्याक बाद दिलेले पळय हंगा वाहन जावका म्हणून म्हणले नहुशान सप्तर्षील ಒಟ್ಟು वाहन ಹೊರನ್ घेऊन येईल बे नवशाक कळणी शचीन कसं कतीर केलेलं म्हणून अनेक म्हळ्यारी पळय नी जावन म्हणताच कसं नाही म्हणून म्हणलं रे कितले की ब्रह्मर्शील करीन ताणे वाहन व्हरून घेतला काय होवन घेतला काय कशी जल रे अनेक कसं म्हणून म्हणलं रे शचीक एक गोत्त शिले नी जावन शचीक नवशान आशी केलेले चुकी ती खंडित वस ऋषी मुनी म्हाका कशी जला रे वांचयताची ताका निग्रह करताची म्हूण त्या वेळार तिणे इंद्रानं उपाय सांगून दिल्यावरी तूं तांगेल करीन पल्लंकी होवन घेवन यो म्हूण जायत म्हणली बे तांगेल करीन पालंकी होवन घेवन येयलो मागीर काणी सांगतात न्हय कसं न्हय म्हूण म्हळ्यार तो ಹಳು ಒಯ್ಲು ಕೈ ತೋ ಸ್ವಲ್ಪ ಗುಡ್ಡು ರುಷ್ ಕೈ ಬರ್ಲೆಲ್ ಸಪ್ತರ್ಷ ದಿಗ ದಿಗ ಅಶಿಲಿಚ್ ಕೈ ಹಾಗೆಲ್ಲ ಹೆಜ್ಜನಿ ತಂಗೆಲ್ಲ ಹೆಜ್ಜೆ ಟ್ಯಾಲಿ ಜಾಯ್ನಿ म्हणतान पालंकी एक कडेन वालवून वता आनी हगूर जाता 900 संख्ये कोण हे हगूर मरता पल्लंकी म्हणटाना वरलेल ऋषी मुनी सांगता काय अगस्त्याल निमती हगूर वतर आसा 900 ताका वगवगी वस म्हणून सर्प वग्गी बस म्हण ते सर्प म्हळेला कान्य करतोय असं सरप उरग कळ्ळें ते 900 अगस्त्या कोप येवन ताणें तुची सर्प जा म्हूण सांगून ताका शाप दिल्ले मागीर ताणें ते आमी कालचे महाभारतांत पळयलां पडत ताणें वयर दुखून तो तोग्गू पडलो इथे म्हळ्यार इंद्र थंय आतां तयार जाला येवच्याक ब्रह्मत्या दोशा दुखून मुक्त जावन वा वयर स्वर्गार दुखून पल्लंकेर दुखून तोग्गू पडलो पडता ताणें आमकां राक म्हणटना अगस्त्यान ताका वर दिली की कसले म्हळ्यार कोण तुका पळयता तांगेले बल पळय तुका येवो तूं सर्प जावन भोंवता म्हूण कसले लेखू नका मुखारसून भीमान तुका येताना वायुदेवान भीम जावन येईल तेन्ना भीमा तूं केन्ना धरता त्या वेळार तूं तागेले अण्णाले ಸ್ವಲ್ಪ तुका गोतना तील प्रश्न निमगिता त्या उत्तर ताण दिल्ली कुडले तुका भीमाक तूं सोडता तुका मुक्ती मेळटा भीमा आपळ कुडले तुका मुक्ती म्हूण सांगूस तशी जेवो हांगा नवशाक नवशान तो निचावन तात्पर्य निर्णयांतू वगवगी बस म्हणणे त्या कसं नाही म्हूण म्हळ्यार अगस्त्यान वता सप्तर्षान त्या तो राजर्षी न्हू ताका गोतना तील ना वेद प्रामाण्य पुरे गोतच न्हय तागे लागीं वेदा विशयी चर्चा करता वताच की त्या वेळार अगस्त्यान कसं की एक विशय प्रश्न केले की कडे रे मूर्ख जाला नव्हता न हुशू ताका कसं म्हणटाची पोपी काल म्हणे विनाश काल त्याच्यान तो त्या विशया प्रमाण ना म्हण म्हणटा की प्रमाण आसा म्हूण अगस्त्यान सांगतना कोप येवन पाय्यान तागेल मात्याक मस्तिता म्हूण सांगून ते वेद प्रमाण कसं सांगिल्लें म्हूण म्हळ्यार परस्त्री गमन दोश वेदा प्रमाण आसा म्हूण अगस्त्यान सांगिल्लें त्या वेळार ना प्रमाण आसा वय म्हूण आणी म्हणल्यार तूं तसला रे शची संग कशी केली ती तुका परस्त्री नमे म्हूण म्हणल्यार ताजे खातीर एक तें तशें जाल्यार ताका सम करचें ना ते वेदान ताका प्रमाण ना म्हूण वाद केलो रे ताका आनीक वाद करून ताका कोप येताना तागेले करीन अपराध करोचे हे परे अगस्त्याल अभिप्राय तशी जाता कळ्ळें हांगा वो कसं करता म्हूण म्हळ्यार ऋषी तूं वाद करचें नाका बस बगी बस सर्प म्हूण सांगून पाय्यान मस्तिता म्हूण महाभारतांत तस नवशाक निजावन विशय कसले म्हळ्यार अगस्त्याल जटेन तो भृगुमुनी आसता भृगुमुनीलान तो ब्रह्म आवेश करून ब्रह्माला आवेश जाता तशें अगस्त्य त्या भृगुमुनील निमती आनी ब्रह्माल निमती अगस्त्यान ताका शाप दिलेलो तूं सर्प जा अदृश्टेन तोस मुक्तो ध्वंस सर्पेती वै ऋषा तूं सर्प जा म्हूण ऋषा कोपान ताणें दिल्लें म्हूण शाप तशी सर्प जावन बुलोका वस म्हूण म्हाका शाप दिल्लो ऋषीन हांव तशी शाप आयलो हांव त्या शापार म्हूण नवशान सांगूस पळय ते तोय सांगता कसो अदृश्य मुनी निमती म्हाका
बुलोकाक वस म्हूण शापयला आतां न होऊ शाक सप्तर्षी दिसताची म्हूण जाल्यार रे पल्लंकी वावतलें अगस्तूय दिसता हे पुरे उडगस्त ओर न्हू कितले चंद रितीर तात्पर्य दिला पळया मध्वाचार्यान तसल्या रे अदृश्य ऋषीन म्हाका शाप दिल्ले म्हूण सांगिल्लें कशी नवशाक अगस्त्य थंय दिसतर आशिल्लो मागीर ताका अर्थ कसो जालें म्हळ्यार अगस्त्याल जटे आशिल्लो भृगू ऋषी तागेल्यान तो ब्रह्मा आविश्ट जावन शाप मेळ्ळलो म्हूण लेखोका अगस्त्याले जटे भितर निपून बशिल्लो न्हय तशी जाल्यार हांगा त्या वेळाक एक विशेष कसं न्ही म्हळ्यार नवशाक देवतेन पुरे बर दिला कोण तुगेले तर येद्र येता तांगेले बल पुरे तुक्यावो म्हण एक जावन भृगू ऋषी अदृश्य जावन आशिल्लो देखून भृगू ऋषीले बल ताका येनी जाल्यार वरलेले सप्तर्षी पुरे तागेले अद्र आशिल्ले देखून तांगेले बल येयला भृगू ऋषी ते सप्त ऋषीकय समान म्हूण सांगू जायना पळय त्या वेळाक सर्वशक्त जावन आशिल्लो ब्रह्मो ताका वर दिल्लेलो कोणें देवतेन देवतेंकय अधिपती जावन आशिल्लो ब्रह्मो नव्हतो तशें ब्रह्मोतय आविश्ट जाल्ले म्हूण सांगून ताका म्हूण म्हळ्यार ब्रह्मो भृगू ऋषी लांगा भितर बशिल्लो न्हय ताणें अगस्त्याल जटे मारतना भृगू ऋषीकय ब्रह्माकय पदस्पर्श जाल्ल्या वरी जालें न्हय तशी ब्रह्मान ताका निपून बैसून शाप दिल्ले आतां ब्रह्मान तागेल्या पशी चड बल आशिल्लो म्हूण म्हळ्यार थंय भृगू ऋषीले आंगान तशचे पशी अगस्त्यालांतूची आसून शाप दिवेत आशिल्लो न्हय म्हूण जाल्यार केन्ना नवशाल दृश्टे अगस्त्य पडलो पळय अगस्त्याल तपोबल पुरे नवशाक गेला कोणा आंगान तपस्या बल ना तांगेल्या आंगान तो ब्रह्मो आविश्ट जातवे ना न्हय तशी आमी लेखोका या पुरे कितले लेखोका न्हय मध्वाचार्यान तात्पर्य निर्णय दिला आनी दिसा षष्टकालांत तूं कोण तुका मेळटा तो कितलो बलिश्ट जावं तो तुगेलो बशा येता आनी कसं म्हणल्यार फक्कनी तूं उदरलेले व्यक्ती तूं अन्य कसं अगस्त्यान सांगोस तूं उदरलेले व्यक्तीक तूं धरू मारू जायनी म्हूण जाल्यार जेवो त्या व्यक्ती तुगेल्या दुखून सोडोन घेवच्याक शक्त जावन वचून ताण सोडोवन घेनी म्हूण जाल्यार तूं केलेलो तपसा बलय तागेल्यान तूं वचून पावता म्हूण आतां श्रेष्ठकाल म्हळ्यार कालच्या दिसाक आमी पळयला सगळे दीस 8 भाग रात्री 8 भाग तंतू दिसाचे 8 भाग म्हळ्यार श्रेष्ठकाल संची भाग म्हळ्यार सांजे वेळांत केन्नाय अजगर व्रत पारण काल म्हूण सांगून अजगर व्रत करतल जनसाचे अजगर व्रत म्हळ्यार ह्या भावान खावचे वेळा खावचे ताका अजगर व्रत म्हणून ते मागीर कशी आयातीत जावन येयला आहार खावचे तशी अजगर व्रत पारण काल म्हळ्यार सांजे त्या वेळा कोणेय ताका कसले हाण दिल्यार खावचे ताका अजगर व्रत म्हणचे आतां नवशान येतात न्हय अजगर जावन आयला देखून तागेले अजगर व्रत न्हय तागेले पारण काल कसले म्हळ्यार श्रेष्ठकालांत तूं खंयच्यो मृग मेळ्ळो खंयचे मानव मेळ्ळो तुगेलो बस जाता म्हणून ब्रह्मान ताका एक वर दिवचें आसा कळ्ळें ताजे खातीर ताणें बिमाले म्हणचे तूं चंदू म्हगेले वंशाच्यो त्या पैकी कसो वंशाक नांव हाडोच्यो जाल्यार तुका धरून मारूं म्हाका मना येना जाल्यार हे क्रूर सर्प जन्म म्हळेलें ताका समजावन न्हू आमी काम करचें ताजे खातीर म्हाका ब्रह्माल वरदान षष्टकालाचे आहार म्हणून तुका बुका जाल्ला हांवें म्हूण सांगून सांगचें आसता तशी मागीर सांगोस ब्रह्मान तुका मस्त प्रश्न येता ते प्रश्न कोण परिहार करता त्या वेळार तुगेले शाप पुराय वता तुगेले सर्पा शरीर वचून तूं स्वर्गा वता अन्य कसं म्हळ्यार तुका पुर्वजन्माचें स्मरण आसता म्हूण सांगोस नवशे भाव जावन तो पडला हांगा इंद्र विष्णू याग कोरून अश्वमेध म्हणटाचे 100 अशी एक विष्णू याग म्हणटाची तो व्रत्रासुराले पापा दुखून भायर येयलो तो कळ्ळें त्या वेळाक आनी एक कसं न्ही म्हळ्यार आमी एक चुकी करताची व्रत्रासुराक मारलेले देखून ब्रह्महत्या दोश येयले लोकदृश्टीन ते लोकरक्षणे खातीर इंद्रान व्रत्रासुरा मारूंक आशिल्ले ते पाप जायना जाल्यार भागवतांत तो ब्रह्महत्ये एक कठोर रूप घेवन मासाण जावन इंद्रा दांडांक येवन येयले म्हूण म्हणलेलें आमी वाज्यताचे जाल्यार इंद्रा धरले म्हूण म्हणलेले विशयू ना इंद्रो वृत्रम हत्वा महान अभवत व्रत्रासुरा मारून इंद्र महान जाल्लो म्हूण सांगून म्हळ्यार पुण्यशाली जाल्लो म्हूण म्हणटाचे तशी देवतेंक पापकर्म करचे तांणी परमात्माला आदेशान दिकून
तांकां पापकर्म केलं री पाप येनाक मनशान पापकर्म केलं रे पापकर्माचे आमी लेखून आमकां देवतेनं सांगिल्लें म्हूण इत्याक म्हळ्यार तांणी करची पापकर्म लोक कल्याणा खातीर आतां इंद्रान वृत्रासुरा मारलेलं कसं खातीर म्हणून पुरेचे ना गोत्तस तांतू पापकर्म येवचें ना मारचें म्हणलें एक पापकर्म शिवाय तांतू पाप येवचें ना तशी धर्मो भवति अधर्मोपि कृतो भक्तैः तवाच्युता पापम भवति धर्मोपि यो न भक्तैः कृतो हरे म्हणून सदाचार स्मृतीन मध्वाचार्यान सांगला म्हळ्यार अधर्मूय धर्म जतके केन्ना भक्तीन परमात्मान सांगिल्लें म्हणून केल्ल्या री अधर्मूय हांगा देवतेन ती आतां आमगेले इतल्याक आमकां परमात्मान सांगिल्लें ताका मारे म्हण हाका चिरी हाका पुरी म्हणून तें करूनच आमी कळ्ळें देव त्या पुरे सांगना जाल्यार वृत्रासुराक लोक कल्याणा खातीर मारी म्हूण म्हळेलें सांगिल्लें कळ्ळें देव इंद्राक त्या परमात्मान म्हणून पुराय देवतेन मागिल्लें ताणें मारलेलें जाल्यार लोक कल्याणा खातीर मारलेलें देखून ताका पाप म्हणून जायनी तेंची खंय परमात्माले भक्ती ना थंय धर्म केल्यार ते पाप जातक तशें जेवो देवती पापकर्म केल्यार लोक रक्षण करून विष्णू प्रीती मेळ का म्हणून विष्णू प्रेरणेया विष्णू प्रित्यर्थ म्हणून करचें जाल्यार मनशान कसं कर्म कर चांग जेवो वायट जेवो फलापेक्षेन करचें देखून तांकां पाप जाता पुण्यकर्म जाता पुण्य मेळटा असुर ह्या मनशाल विशीं जालें असुर तांणी हरिद्वेश करताची हरिद्वेश करून पुण्यकर्म करतात ना म्हूण ना इत्याक साल्वरायल काणी आमी हरिवंशांत पळयताची तो तागेले पूत दोग जन हंस आनी डिंबिका म्हणून म्हणटाची डिंबिका म्हणून कृष्ण निग्रह करचे खातीर राजसूय याग करूं चमकलो कळ्ळें कृष्ण निग्रह करचे म्हळ्यार विष्णू द्वेश केलेलो जालें न्हय त्या दोड राजसूय याग करूनय ताका पुण्य कसलें मेळ्ळें पापा कळसो भरलो तेच्यान कृष्णान ताका मारलेलें म्हूण कळ्ळें कृष्णानाची हंस डिंबिका साल्वराजाक त्या जनाकय मारलें तशें जेवो आमी आतां भिमाक धरला भिमा धरून भिमू हे भावान सोडच्याक शक्त जायनी म्हूण आमी महाभारतांतू आयकलेलीची थंय तर ह्या महाभारता विशयी आमी कालचे दिसा पळयला आतां हांगा भीमू सर्प जलाल न होशो तागेले पुरे विशय भीमाले सांगून ताका मेळ्ळेले शापू ताका मेळ्ळेले वर पुरे सांगतना तो सांगता रस कसन म्हूण म्हळ्यार केन्ना मिगेल शाप विमोचन जाता म्हूण हांव राखून बशिलो म्हाका दिसता तुगेले निमती मिगेल शाप विमोचन जेवचें पुरय त्या म्हळ्यार तूं भिनी पळय म्हाका पळोवन म्हूण तेन्ना सांगता वय तूं सांगिल्लें पुरय वय भीम सांगता म्हाका तुगेले विशया कोपूय येनी म्हाका भंय जायनी हांव इते हब्बा सर्पा हाता मेळ्ळो म्हूण आत्मनिंदनय करून घेना म्हाका इतलो बलिश्ट जावन आशिल्लो भीम हांव सर्पा हाता इत्या मेळ्ळो म्हूण तें इलेक्कना इत्या म्हळ्यार कसल जाता त्या पुरय देवाल निमती जेवचें दैवम पुरुषकारेण कोवंचे हितुमर्हति पुरुष प्रयत्न म्हळ्यार विंगडाची जाल्यार देवाल एक संकल्प कसो आसा पळय त्या पुरुष प्रयत्नांय निवारण करूं जायना दैव संकल्पच पळय त्या पुरुष प्रयत्ना पशी चड आसचे मनुश्य कितले प्रयत्न करूं देवान कसो लेखला तेंची जेवचें पळय आज मिगेले दुस्थिती पळय 10,000 सहस्र हस्ती बल म्हाका सुका जाल्यार आज तुगेले द्रावन कांय ना निर्बल जावन राबला न्हू हांगा कसलें काम कसलें हांव कारण तुगेलें आतां शिरकुच्या कसलें पापय करनी तुका कसले ತೊಂದರೆ दीनी जाल्यार तुगेलो आहार षष्टकालांत मेळचे म्हण हांव तुगेले द्रा येवकावे जालें न्हय तुगेलो हात हांव मेळ्ळो म्हळ्यार ह्या मागीर दैव संकल्प म्हूण हांव लेखता मिगेल प्रयत्न कसले प्रयोजना येनी म्हूण पळय म्हाका कळटा वय बाय तशें जावन तूं आतां म्हाका खाता म्हळ्यार विशय हांव दुख्खय भोगना तूं म्हाका गिळणूय घाली कसलें करी म्हाका कसलें दुख्ख ना जाल्यार मिगेल दुख्ख पुरे मिगेल भांडाल विशय मांत्र इत्या म्हळ्यार कृष्णान भगवद्गीतेन आमकां सांगला न्हय सुख दुख्खादी द्वंद्वांतूय समान रितीर कोण आसता तांणी मिगेल निजावन भक्त म्हण हांगा निज भक्त भिमाल इतलो व्हड कोणय ना कृष्णाक तशें जावन तो सांगता म्हाका तूं मारता म्हूण म्हळ्यार विशयांत दुख्ख ना म्हूण म्हणटा पळय जाल्यार म्हाका एक दुख्ख म्हणटा तो कसलें म्हळ्यार मिगेले अनुजा अग्रजा म्हळ्यार युधिष्ठीर आनी मिगेल भावंड तांणी आतां म्हाका सोदून खंय चिमकला हांव म्हूण कळना वय बाय केन्ना कळटलें तांकां तूं सर्पान म्हाका मारलें म्हूण कोण सांगतलें तशें जाल्ली म्हाका म्हणूय कळयना आतां
आम्ही राज्य कळवून घेऊन मन मासा भाऊन तरसची मी गेल धैर्यार त्यांनी आशिलीची आव ना म्हण कळली कुठली त्यांनी मन मासाची परमनंट करून घेताची तश जावन आमेಲೆ ಮುಂಜಲ तन्नी तटस्थ जत्ताबे म्हणून म्हणलेले एक भयस म्हाका जल्लरी एक समाधान असं इथे म्हणारी युधिष्ठिर नकुल सहदेव तटस्थ जलरी अर्जुन तशी करेश ना तो आता गेल का शत्रू विनाश कार्य दकून मी मुख जाईना म्हण सांगून दिसता इथे म्हणारी आता तो शस्त्रास्त्र पुरे घेऊन पुराई शस्त्रास्त्रांत पारंगीत जाऊन आईला असल सामर्थ्यशील अर्जुन धृतराष्ट्राल्पोतू दुरभिमानी तसले दुर्योधनाक तो सलबाईत म्हणेल खंडितची जले ओपा सांगता पडे अनेक दुःख काही तका कसले म्हणारे कुंती ना मी गेल्ले आव ना म्हणेल विषय अंतू कुंती दुःख पवचपुरो इथे म्हळ्या पट्टा जल्ले चेरडू ना नमे म्हण सांगून तशी मक्का नकुल सहदेवाला उडगासच्या तन दुःख जाता कुंती का मिगेल विषय अंत दुःख जातले शिवाय म्हाका मिगल प्राणमत्त मिळेल विषय अंत दुःख ना म्हणून सांगता तक्का हातपाय हल्लोच्या जैनके भीमा तिथली घट्टी त्या सर्पानं धरला पण हांगा इतली पुरे विषय जतन युधिष्ठिराक मस्त सकडे अपशकून दिसले की अनिष्ट सूचक चिन्ह अशुभ सूचक चिन्ह पुरे तक्क दिसल्या कळव्या तक्का कोल्लन रळ्ळेल एक पडले कैंकी गोर पक्षी रळ्ळेला एक पडले तशी काका म्हणून कैळ्यानं रळलेले तेव्हा अपसव्य गतिरी बोविले ये पुरे दिसतं नव्हे मस्त भ्रांत जलक येतो कसं करचे म्हणून युधिष्ठिराले उजवे दोळो दाव दोळो उडतरस कसं की एक अपाय कोणाक पळय पुरे जन लगी असची म्हणटा ना कोण भीम नव्हे म्हण द्रौपदीला निमगीता भीम खंय चमकला तो केदनके आश्रमात दुखून चमकला म्हण कुडले युधिष्ठिर सांगता काही अर्जुनाक आश्रमांत बैस द्रौपदी नकुल सहदेवाक पुरे रक्षण कोरका आणि नकुल सहदेवा सांगता आशिल्ले ब्राह्मणा पुरे तू रक्षण करी भीमसेन कैस म्हणाव पळून येता म्हण पळय केदनाय अर्जुनान वच्चे असल कामाक आज युधिष्ठिर चमकला म्हणजे या बाई दैव प्रेरणा नव्हे चमकलो वत्ता वत्ता पळिता भीमान वत्ताना हस्तिशी नव्हतं तागेले हेज्या गुर्तस काही तेच पळून त्या अरण्यांत ताक सोदीतरस पूर्वा भीमुख जावन भीम चमकला म्हण कळले वतरस दाबारा हस्ती मेल्लेल पळून हे भीमाना संहार केलेले म्हण सांगून मुखार येयलो कडे रे मुखार येता कितली की जिंके सिंह पडला लागदेसूचे वृक्ष पुरे निकलान घाल्ला म्हणताना भीमाले कार्य म्हण सांगून कळले जाय म्हणून निकला येईल नाही भीम तसल काम पुरे करना जिंके धावडांगेन वतन नव्हे हाण धावताना हागेला अंग अड्डोळणूची रूक पुरे अडी मेल जाऊन पडल्यांची कळवे कडेर पळिला री एक कडेन पळिता एक बरी कंट्या झाडन येशील कडेन एक ओढ हेब्बावो भीमा सुत्तू घालनास थंय ताक भारी दुःख जाता लागी वता निमगीता भीमा हें पुरे कसं जल रे तू कोणाकय कसले वश जायना नतील तू कोणाला निमती तुका हे मळेले ना सोल मळेले ना तश असताना हे सरपरायो कोण यो पळितन ओढ पर्वत शेस ताण धरली कशी कडे रे भीमू सांगत काही वो नवश चक्रवर्ती काही आजी सरपार उपारस काही म्हण ते दना तो सांगत काही हे सरपा मिगेल भावा सोडी तुका बुकेक नव्हे हांव कसले जो प्राणी हाण दिता तो सांगता पळय हांव अजगर आले की नियमस कसं नाही म्हळ्यार याचित जावन कसले आहार तोंडायला वान खावचे अजगर व्रत म्हण तू ऐकला नव्हे आम्ही तशी करचे अजगरांनी तशी आणि देवानंय म्हाका सांगिलस श्रेष्ठ समयांत दिसाचे म्हळ्यार सांजे वेळाक कसलं याचित जावन तुगेले येद्रा येता ते आहार तुगेले दुखून चुकोन वचे जायना म्हण देवानंय म्हाका सांगिलस तशें हांव न्हू या आजी यो आमी गेले आहार जल नव्हे हाका हांव खावचेची म्हूण म्हणटा काही तो नहुश सांगता काही यो आपळे तो जेवण येयला कितले किती दिसा नंतर म्हाका एक आहार या देवानं दिलेलो म्हण लेखता आपळे हाको सोण दिवचे सोडी तू हांग राबली म्हण जाल्यार रे तुका हांव सुट्टू घालता पयचे आहार जाल तूं म्हाका कळ्ळें इतें म्हळ्यार विधी नियमाते कोण मिगेल प्रदेशा येता इतली वेळा येता तांणी मिगेल आहार म्हण म्हणटा युधिष्ठिर सांगता काही तू धर्मराय हाणें भीमसेनान सांगले तू न हुश म्हूण बद्द कोण तू कसल म्हूण सांग म्हाका आयकूं का
तुका भीमसेना सोडका ज्याला कसल कोरका त्या बाई सांग म्हणून म्हणता त्या हेब्बावू धर्मराया कसल उत्तर दिता म्हणलेला मी पैचे दिसा पळया आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.